नमस्कार. कधी असं पाहिलंय का की एखादी व्यक्ती दिसायला तर अगदी बारीक असते, पण तिचं पोट मात्र सुटलेलं दिसतं? ही एक खूप सामान्य समस्या आहे, पण आपण तिच्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. तर आज आपण याच थिन फॅट कंडिशन मागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. हा अनुभव खूपच कॉमन आहे नाही का? कपड्यांची साईज तीच राहते, हातपाय बारीकच दिसतात, पण कमरेचा आणि पोटाचा घेर हळूहळू वाढत जातो. पण याला फक्त साधं वजन वाढणं समजण्याची चूक करू नका. हे दिसायला जरी सामान्य वाटत असलं ना, तरी यामागे एक लपलेलं सायंटिफिक कारण आहे. तर ह्या स्थितीलाच मेडिकल सायन्समध्ये थिन फॅट असं म्हणतात. आणि हे फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम नाहीये, तर आपल्या शरीराने दिलेला एक सिरियस वॉर्निंग सिग्नल आहे. चला याचं मूळ कारण काय आहे ते बघूया. आता बघा, ही चरबी म्हणजे आपण जी चिमटीत पकडतो ना, तसली सामान्य चरबी नाहीये. हा एक वेगळ्याच प्रकारचा लपलेला फॅट आहे, जो आपल्या लिव्हर आणि किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या आजूबाजूला जमा होतो. यालाच विसरल फॅट म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, बाहेरून बारीक दिसणं म्हणजे आतून सगळं अलबेलंय असं अजिबात नाही. म्हणजे पोटावरची चरबी ही फक्त दिसण्यापुरती गोष्ट नाहीये, तर हा एक छुपा धोका आहे. आणि तो किती मोठा आहे ते आता पाहूया. शरीरातल्या बाकीच्या फॅटसारखी ही विसरल फॅट शांत बसून राहत नाही. ती खूप ॲक्टिव्ह असते, म्हणजे ती आपल्या शरीरात सतत विषारी केमिकल्स म्हणजे टॉक्झिन्स सोडत राहते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याच शरीरात एक विषारी अवयव असल्यासारखं हे काम करतं. आणि ह्याच टॉक्सिन्समुळे डायबिटीज, हार्ट अटॅक आणि फॅटी लिव्हरसारखे मोठमोठे जीवघेणे आजार थेट आपल्या दारात येऊन उभे राहतात. म्हणूनच पोटाचा वाढता घेर म्हणजे एक धोक्याची घंटा समजा. आता पोट कमी करण्याबद्दल ना खूप गैरसमज आहेत. तर चला यातले काही गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते बघूया. सगळ्यात मोठा गैरसमज क्रंचेस. अनेकांना वाटतं की हजारो क्रंचेस मारले की पोट आत जाईल. पण खरं सांगू, असं होतच नाही. सायन्स सांगतं की स्पॉट रिडक्शन म्हणजे शरीराच्या फक्त एका भागावरची चरबी कमी करणं हे शक्यच नाहीये. त्यामुळे पोटाच्या व्यायामापेक्षा ओव्हरऑल बॉडी फॅट कमी करण्यावर फोकस करायला हवा. आता दुसरा गैरसमज, तेलकट पदार्थ. आपण लगेच तेल तूप बंद करतो, बरोबर? पण खरे विलन तेल नाहीयेत. खरे विलन आहेत साखर आणि मैदा. हो, कारण हे पदार्थ आपलं इन्सुलिन वाढवतात आणि मग शरीर पोटाच्या आजूबाजूला फॅट जमा करायला लागतं. बरं, मग आता यावर उपाय काय? घाबरू नका, यावर नक्कीच उपाय आहेत. आपण आता असे 3 सोपे आणि जबरदस्त उपाय बघणार आहोत, जे ही चरबी कमी करायला मदत करतील. ही एक 3 स्टेप प्लॅन आहे. पहिली गोष्ट आहार. जेवणामध्ये डाळी, अंडी यांसारखी प्रोटीन्स वाढवा आणि साखरेचा वापर अर्ध्यावर आणा. दुसरी गोष्ट झोप. झोप पूर्ण झाली नाही की एक कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि या हॉर्मोनचं कामच आहे पोटावर चरबी साठवणं. आणि तिसरं व्यायाम. पण फक्त चालणं नाही, थोडा स्ट्रेंथ ट्रेनिंग जसं की सूर्यनमस्कार किंवा वजन उचलणं. याने मेटाबॉलिझम एकदम बूस्ट होतो. ओके, तर हे सगळं ऐकून काही बदल करण्याच्या विचारात असाल तर 1 मिनिट थांबा. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वॉर्निंग डिस्क्लेमर. या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर ही सगळी माहिती ऐकल्यावर आता प्रश्न हा आहे की आपलं आरोग्य सुधारण्यासाठी यापैकी कोणती एक सवय आपण आजपासून बदलू शकतो. जरा विचार करा. एक छोटासा बदलही खूप मोठा फरक घडवू शकतो.